10 दिवस गणपती बाप्पाची मनोभावे सेवा केल्याच्या नंतर आज गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे। अर्थात या ठिकाणी अभिनेत्यांची सुद्धा या ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये अभिनेते सुद्धा सहभागी झाल्याचं मी पाहायला मिळतंय। माझ्यासोबत अभिनेता हार्दिक जोशी आहे। दादा, तुम्ही सुद्धा गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहात, काय सांगा? खूप छान वाटतंय। खरं तर मी मुंबईकर आहे आणि अक्षयामुळे मी पुण्यात आलेलो आहे। सध्या पुणेकर पण झालेलो आहे, त्यामुळे खूप मजा येते मला। एक आधीसुद्धा मी मिरवणुकीत सहभागी झालेलो होतो गेल्या वर्षी, आणि यावर्षी सहभागी झालो आहे ते म्हणजे सिनेमाचं प्रमोशन चालू आहे। आणि सिनेमाचं प्रमोशन हे बाप्पाच्या चरणापासूनच सुरुवात केलेली आहे। आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे। मला असं वाटतं की लोकांपर्यंत पोहोचण्याचा एकमेव माध्यम जर काय असेल तर हेच आहे, कारण गणपती बाप्पा हा सगळ्यांना एकत्र आणतो। आणि आजही विसर्जनाच्या वेळेला अवघ्या सगळे जेवढे मायबाप प्रेक्षक आहेत ते सगळे एकत्र आलेले आहेत आणि सिनेमा त्यांच्यापर्यंत पोहोचतोय। आणि जसं आम्ही ठरवलंय की एक तिकीट एक झाड, मला असं वाटतं की एवढी माणसं इथे, एवढे मायबाप प्रेक्षक इथे आहेत, सगळ्यांनी जर एक तिकीट काढलं तर नक्कीच पुणे जिल्ह्यामध्ये एक वेगळं अरण्य तयार होईल। 10 दिवस गणपती बाप्पाची सेवा केली, गणपती बाप्पाकडे काय मागितलं? बाप्पाकडे काय मागायचं, बाप्पाला सगळंच माहिती असतं। पण एवढंच सांगितलं की सर्वांना सुदबुद्धी दे माणुसकीने वागायची, कारण की जसं आपल्याला राहायचा अधिकार आहे तसा पशुपक्ष्यांना सुद्धा राहायचा अधिकार आहे। त्यांच्यावरती सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे। आणि म्हणजे एका ठिकाणी आपण बाप्पाचा जर चेहरा बघितला तो देखील गणराजाचा चेहरा आहे, त्यामुळे मला असं वाटतं की यातून बाप्पा आपल्याला सांगतो की सगळ्यांनी प्रेमाने राहिलं पाहिजे। आणि गणेशोत्सव म्हटलं की प्रेमाचा सण आहे, मुळात हाच सण आहे। आपले प्रत्येक सण आहे आपली संस्कृती आणि परंपरा टिकवणारे सण आहेत। आणि मला असं वाटतं की या बाप्पाच्या चरणी मी यावेळेला मागितलं की सर्वांना अशी सुदबुद्धी दे, म्हणजे माणुसकीने वागायची देच, पण त्याचबरोबर आपली संस्कृती आणि आपली परंपरा टिकवण्याची सुद्धा बुद्धी दे। मला असं वाटतं कुठेतरी नवीन जनरेशन भरकटतंय तर त्यांना सावरणं हे आपलं काम आहे, आपली जबाबदारी। आणि मला असं वाटतं ती आपण जर वसा उचलला तर ती परंपरा आणि संस्कृती आपण पुढच्या पिढीपर्यंत नेऊ शकतो। आता बघतोय की विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने गणेश भक्त सहभागी झालेले आहेत। लक्ष्मी रोड पाहतो तर आताच अक्षरशः गर्दीने फुलून गेलेला आहे। गणेश भक्तांना काय आवाहन कराल या निमित्तानं? काही नाही, स्वतःची काळजी घ्या। नक्कीच म्हणजे दरवर्षी गर्दी वाढतच जाणार आहे, त्यामुळे आणि प्रत्येकजण सुजाण नागरिक आहेत, ते स्वतःची काळजी घेऊ शकतात। पण मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्याबरोबर आपल्या जे बरोबर माणसं आहेत त्यांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे आणि छान व्यवस्थित धक्काबुक्की न करता स्वतःला सावरून एकमेकांना सावरून आपण गणेशोत्सवाचं जे विसर्जन आहे ते आपण साजरं करूयात। अर्थात बघतो की हे होते अभिनेते हार्दिक जोशी। अर्थात त्यांनी जे आहे या ठिकाणी विसर्जन मिरवणुकीमध्ये जे आहे ते सहभागी झालेले आहेत।